गौरीचं आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरीपूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असा 3 दिवसाचा कार्यक्रम असतो आणि तो अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. माहेरपणाला आलेल्या गौरीचं खूप थाटामाटात पाहुणचार केला जातो. गौरी विसर्जना दिवशी आमच्याकडे दही भाताचा नैवेद्य दाखवून गौरीला निरोप दिला जातो. पण गौरी विसर्जनाच्या पद्धती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या आहेत. गौरीची पूजा आणि आरती केली जाते. गौरीला नैवेद्य दाखवला जातो. त्यामध्ये काही जण कानवल्या करतात, तर काही ठिकाणी करंज्यांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. तसेच दही भात किंवा खीर देखील काही ठिकाणी दाखवली जाते. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर गौरीला हळद कुंकू वाहिलं जातं. मग मुकोटे हलवून ठेवले जातात. मग घरातल्या स्त्रिया गौराईचे मुकोटे हातात घेतात. गौराईला जेथे बसवले आहे तेथे आपल्या घराच्या दारापर्यंत कुंकवाचे हात उमटवले जातात. यामध्ये कारण म्हणजे गौरी जसे सौभाग्य, सुख, समृद्धी घेऊन घरी येते त्याप्रमाणे ती घरात भरभराटी व कुटुंबावर आशीर्वाद देऊन जावी. आमच्याकडे गौरीचे मुकोटे दर 3 वर्षांनी पाण्यामध्ये विसर्जन केले जातात. बाकीच्या वर्षी नुसते मुकोटे हलवून ठेवले जातात. जर तुमच्याकडे काय करतात हे नक्की मला सांगा. चला तर मग बाय बाय.